नमस्कार. मी दिलीप गुंडा कुर्णे, आष्टा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणूक लढवित आहे. माझ्या प्रभागामध्ये एकूण 3200 मतदार आहेत. अनुसूचित जाती पुरुष म्हणून या प्रभागातून मी निवडणूक लढवत आहे. मी गेले 30 वर्ष ते 25 वर्ष झालं सामाजिक काम करतोय. मी सामाजिक काम करत असताना समाजासाठी अनेक आंदोलनं केलेले आहेत. कमीत कमी 5 ते 7 दिवस उपोषणं केलेले आहेत. समाजामध्ये ज्यावेळी महापुरुषांच्या जयंती असतील त्यावेळी जयंतीच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्याचं काम मी केलेलं आहे. तसेच ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती त्या काळी मी 134 जातीचे दाखले वाटप केलेले आहेत. तसेच कमीत कमी कोट्याधीश रुपयाची मी समाजामध्ये कामं करून घेतलेले आहेत. मी कोणत्याही पक्षाचा नगरसेवक नसताना मला एक सामाजिक कामाची कार्याची आवड असल्यामुळे मी सामाजिक कामात मन लावून काम करतोय. मला ती आवड आहे. शिवाय इतर कार्यक्रम देखील मी या समाजामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, महिलांना मुलांना प्रबोधनाचे कार्यक्रम करून दिलेले आहेत, घेतलेले आहेत. माझ्या प्रभागामध्ये मी आता खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून आष्टा नगरपालिकेमार्फत बाबासाहेब आंबेडकर भवन शेजारी 50 लाख रुपयाचे वाचनालय मंजूर करून घेतलेले आहे. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी व्यायामशाळा देखील खासदार धैर्यशील मानेदादा यांच्या फंडातून मंजूर करून घेतलेले आहे. DPTCच्या निधीतून मी आमच्या प्रभागामध्ये गौतम हाऊसिंग सोसायटी असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हाऊसिंग सोसायटी असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरमध्ये लिव्हिंग ब्लॉक बसवणे, कॉन्क्रिटीकरण करणे, गटारीची कामं करणे. आमच्या शेजारी एक मोठा कॅनॉल होता, त्या कॅनॉलचं काम कमीत कमी 1.5 कोटीचे काम करून घेतलेले आहे. तसेच पूर्वी आमच्या समाजाला लागून ओढा म्हणून असा होता, जो आता नवीन आम्ही कॅनॉल बांधला. त्या ओढ्याच्या पडझडीमुळे आमच्या समाजामध्ये अतिशय वाईट प्रमाणाचे साप, घाणीचे साम्राज्य होतं, ते आम्ही पूर्णपणे नाहीसे केलेलं आहे. आमच्या समाजाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने आम्ही झाडे आणि कुंड्या ठेवून समाजाचे एक नवीन अशा ह्यानं समाजाची सुरुवात केलेली आहे. तसेच कॅनॉलच्या लगत आम्ही प्लेविंग ब्लॉक बसवून घेतलेले आहेत. आमच्या समाजाची पूर्वी 150 वर्षापूर्वीची स्मशानभूमी होती, त्या ठिकाणी आम्ही एक चांगल्या प्रकारचे गार्डन आणि सत्तू महाराजांचा मठ उभारणीसाठी प्रयत्न केलेले आहेत. कमीत कमी 35 लाख रुपये खर्चून शासनाने आम्हाला त्या ठिकाणी बगीचा आणि ही योजना राबवून दिलेली आहे. आमच्या लोकशाहीर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत मी समाजामध्ये भरपूर अशी कामं केलेली आहेत. आणि मी आता या प्रभागामध्ये उभा राहिलो 2016 साली. मी अल्पमतात कमी म्हणजे थोडक्या मतात मी पडलो. त्यावेळी कमीत कमी 17 मतात माझा पराभव झाला होता. आणि त्यावेळी सुद्धा मी मोठ्या ताकदीला विरोध करून या ठिकाणी माझ्याबरोबरची एक सीट निवडून आणली होती. तसेच आता माझं ध्येय आणि संकल्प एकच आहे. मी एक नवीन पुस्तक तयार केलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये मी गेले 25-30 वर्ष काय काय काम केलं, किती उपोषणं केली, किती प्रकारचे आंदोलन केले, कोणकोणत्या प्रकारासाठी मी आंदोलन केले, हे सर्व माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. ती पुस्तकात तसंच आमच्या समाजाचे एक संजय दयानो हाबळे हे मयत झाले होते. नोबल एंटरप्राइजेस ठेकेदाराच्या वतीनं ते ट्रॅक्टरवर काम करत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांना देखील या ठिकाणी आर्थिक मदत मिळावी म्हणून मी प्रयत्न केले होते. 26/11/2019 रोजी. तसेच या ठिकाणी जे पुस्तक आहे, या पुस्तकाच्या माध्यमातून माझी सर्व माहिती यात मी कमीत कमी 22 पानाची माहिती मी लिहिलेली आहे. आणि जे मी कामं या ठिकाणी करून घेतलेले आहेत त्या कामाचा पूर्णपणे माहिती ह्याच्यात दिलेली आहे. मी जवळजवळ 24 ते 25 कोटी रुपयाची कामं माझ्या माध्यमातून मी मागणी करून घेतलेली आहेत. आणि पूर्ण ही कामं कोणत्याही टक्केवारीत न घेता समाजाचं हित जोपासण्याचं आणि या कामं जेवढी मी करून घेतलेली आहेत त्या कामावरचा आतापर्यंत एक खडा सुद्धा निघालेला नाहीत की मी उत्कृष्ट रीतीने कामं करून घेतलेली आहेत. तसेच बांधकाम विभागाच्या मार्फत संच वाटप तयार करून या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने निधी मिळवून लोकांना दिलेले आहेत. अपंगाचे पेन्शन असतील, महिला वर्गांचे काही आर्थिक कामं असतील,
किंवा माझ्या समाजात कोणतीही गोष्ट असली तर मी पुढाकार घेऊन मी समाजात काम करत आलोय. माझ्या महिला भगिनींना न्याय देत आलोय. तसेच या ठिकाणी अमरधाम आमची स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीत आणि आमच्या प्रभागामध्ये कमीत कमी 60 ते 65 लाख रुपयाचे मी हायमास्ट दिवे मंजूर करून घेतलेले आहेत डीपीटीसीच्या माध्यमातून. तसेच या ठिकाणी महिला सबलीकरणासाठी प्रयत्न केलेले आहेत. जो महिला आणि बाल विकास कल्याणकारीचा निधी येतोय त्या निधीच्या माध्यमातून मी नगरपालिकेच्या मार्फत या ठिकाणी पत्रव्यवहार केलेले आहेत. आणि कोरोना काळात जे लोक आपले सगळे कोरोनात अडचणीत असताना त्या काळात नगरपालिकेच्या मार्फत नगरपालिकेनं घरपट्टी पाणीपट्टी माफ करावी त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न केले होते. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आमच्या शहरामध्ये अजिबात पुतळा नाही, तर त्या पुतळ्यासाठी मी त्यांच्या सुनबाई आणि नातू यांच्याकडून देखील न हरकत प्रमाणपत्र आणलेलं आहे. आणि माझी फाईल ती सुद्धा पूर्ण झालेली आहे. आम्ही लवकरात लवकर नगरपालिकेत जर निवडून गेलो तर पुतळा देखील या ठिकाणी आष्टा शहरात मी चांगल्या पूर्णाकृतपणाने मोठा उभा करणार आहे, हे माझे स्वप्न आहे. तसेच मी जे सामाजिक काम केलं या पुस्तकामध्ये सर्व माहिती मी दिलेली आहे. आणि माझा एक जाहीरनामा असा मी तयार केलेला आहे. तुम्हाला असं वाटतंय की या माझ्या वचननाम्यात आष्ट्यात कुणीही तयार केलं नसलं असा एक माझा वचननामा आहे. माझ्या वचननाम्यामध्ये असं लिहिलेलं आहे, प्रभागातील वेगवेगळ्या ठिकाणी लहान मुलांसाठी मोफत अंगणवाडी सुरू करणार, आदर्श प्रभाग घडवण्यासाठी प्रयत्न मी करणार. माझ्या प्रभागातील मुलांना नगरपालिकेमार्फत UPSC MPSC कोर्स मोफत देणार. माझ्या प्रभागातील वयस्कर लोकांना मी पेन्शन योजना राबवणार. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळाल्यास मी नगरपालिकेमार्फत सर्व खर्चाची तरतूद करणार. बेघरांच्यासाठी घरकुल योजना राबवणार. प्रभागातील बेरोजगार तरुण वर्गासाठी रोजगार उपलब्ध करून देणार. मी वेगवेगळ्या योजनांमार्फत प्रभागातील होतकरू तरुण तरुणींना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणार. प्रभागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार. 24 तास पाणी उपलब्ध करून देणार. मुलामुलींना अद्ययावत क्रीडा संकुलन बनवण्यासाठी प्रयत्नशील राहणार. शेतकरी तरुण तरुणी वर्गासाठी सर्व शासकीय योजनांचा लाभ मी मिळवून देणार. प्रभागातील हुशार व गरजू मुलामुलींसाठी शिष्यवृत्ती मिळवून देण्याचा प्रयत्नशील राहीन. प्रभागातील गटरी वेळेवर उपसून स्वच्छ कचरा उठाव सातत्याने पाठपुरावा व दररोज स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न मी करीन. सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्याची मोहीम मी राबवून प्रभागात 15 दिवसातून एकदा जंतुनाशक धूर फवारणी करीन. शुद्ध पाण्यासाठी वॉटर ATM ची सोय करणार. गरजूंना घरकुल व गोटा प्रकरण मंजूर करून देण्यासाठी प्रयत्न करीन. प्रभागातील प्रत्येक चौकामध्ये सोलर हायमास्ट दिवे उभा करणार. प्रभागातील सर्व रस्ते डांबरीकरण काँक्रीटीकरण करून घेणार. प्रभागातील गटारी स्वच्छ, रस्ते बोळे योग्य ती डागडुजी करून सुस्थितीत ठेवणार. युवकांचे शारीरिक आरोग्य राखण्यासाठी प्रभागामध्ये अशी व्यायामशाळेची उभारणी करणार. वृद्धांसाठी प्रभागामध्ये विकासाचे 20वा केंद्र उभा करणार. प्रभागामध्ये आवश्यकतेनुसार सार्वजनिक शौचालय मुतारी निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार. हे मी माझ्या पुस्तकामध्ये वचननामा तयार केलेला आहे. आणि मी माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांच्याकडून माझ्या शिवसेनेच्या मित्रांच्या सहकार्याने आम्ही 6.5 एकर जमीन ही बेघर घरकुलांच्यासाठी मिळवून घेतलेली आहे. आणि आम्ही येत्या काळात त्या ठिकाणी जे बेघर लोक असतील त्या बेघर लोकांच्यासाठी घरकुल योजना राबवणार आहे. आणि ह्या गावातील कोणताही माणूस बेघर राहावा आणि त्याला घरापासून वंचित राहावं असं काही आम्ही ठेवणार नाही. प्रत्येकाला घर मिळवून देणार हे आमचे स्वप्न आहेत. तसेच जास्तीत जास्त आमच्या प्रभागातील मुलांच्यासाठी जेवढे तरुण होतकरूंच्यासाठी सोय कर. आणि माझ्याबरोबर माझ्या आष्टा शहरातील माझे 5 उमेदवार आहेत मित्र बंधू. प्रभाग क्रमांक 2 मध्ये गणेश सावंत, प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये शुभांगी माळी, तसेच प्रभाग क्रमांक 3 मध्ये राकेश बंडाभाऊ आटुगडे, प्रभाग 4 मध्ये मी स्वतः दिलीप कुर्णे, प्रभाग 7 मध्ये वीर कुदळे नाना, असे आम्ही 5 जण आज या आष्टा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभा राहिलेलो आहे उमेदवार म्हणून. आणि आम्हाला प्रचंड बहुमत मताने असे निवडून द्यावे ही माझी विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लाडकी बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेतून आष्टा शहरामध्ये आम्ही 5 जण उभा राहिलेलो आहे उमेदवार म्हणून. आमचे चिन्ह आहे धनुष्यबाण आणि धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आम्हाला भरघोस अशी मताने विजय करावा ही माझी आपणा सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र.